नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पाटील पॉल्ट्री फार्ममध्ये. तर बघू शकता आपण नवीन फार्मचं काम सुरू आहे, तर त्याचीच आपण अँगल व पत्रे देखील आलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण शेड कशाप्रकारे बांधावं, पूर्ण सेटअप कसा करावा, जेणेकरून आपल्याला भविष्यात चांगला फायदा होईल व त्याला चांगले यूज करता येईल व कोणतीच अडचण येणार नाही. ते आपण काम सुरू होण्याच्या आधीच करायला हवेत. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देणार आहे, कोणती गोष्ट कशासाठी उपयोगी आहे. तर हा शेड बघू शकता. शेड आपण वन साइड केलेला आहे. नवीन फार्मर असं दोन्ही साईडला स्लोप करतात, जेणेकरून आपले इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याच्यात आपण पैसे गुंतवणार आहेत, ते पैसे देखील वाढतात, लेबर कॉस्ट देखील वाढते व टाइम देखील वाढतो. तर आपण सिंगल स्लोपचा शेड बांधलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, आता आपण पूर्ण कंपाऊंड मारलेला होता व आपल्या शेडचं लोखंड व पत्र हा सामान आलेला होता. तर बघू शकता कोणीतरी म्हणजे कोणीतरी बोलायला गेलं चोर, समजा चोरानेच हा इकडचा पोल पाडलेला असेल. हा पण पोल पूर्ण मजबूत लावलेला होता व फक्त त्याला सपोर्ट द्यायचं बाकी होतं, तर तो पडलेला आहे. आपण शेडचा स्ट्रक्चर बनून झाला फक्त आणि तिकडे आपण अँगल आणलेले होते. पत्रे आणि अँगल तुम्हाला माहितीच असेल. तर ते 1 दिवस आधी आलेले होते. तर कोणीतरी तिथला सिमेंटचा पोल लोटला होता. तो आम्ही सरळ केलेला आहे आता. तर तुम्हाला सांगणार शेड कशाप्रकारे बांधावा. तर आपण बघू शकता शेडची हाईट, मिनिमम शेडची हाईट आपल्याला पाहिजेल ती म्हणजे वन साइड स्लोप केला तर पाठीमागे हाईट मिनिमम 12 फूट किंवा 11 फूट देखील पाहिजे. जास्ती कमी हाईट नको. जास्तीत जास्ती मोठी पण हाईट नको. नॉर्मल हाईट म्हणजे 10 किंवा 11 फूट किंवा जास्तीत जास्ती 12 व पुढे वन साइड स्लोप असल्या कारणाने पुढे 8 किंवा 9.5 किंवा 10 अशी फूट हाईट पाहिजे व ज्याच्या आपण हाईट याची जास्तीत घेतलेली आहे, कारण की आपल्या इथे खड्डा होता, तर तिथे आपल्याला पूर्ण भरणी टाकायची आहे. तर आता बघू शकता आपण त्या भरणीमध्ये काचेचे तुकडे देखील टाकलेले आहेत व दगडं व मार्बल असतात, मार्बल लादी तुटलेली असते ती देखील टाकलेली आहे, जेणेकरून उंदीर, घूस यासारखे जमिनीखालून प्राणी आपण इथे कोबा बनवलाय त्याला कोब्यात येऊ शकत नाही व आपल्या नुकसान होणार नाही, अशा प्रकारे आपण केलेलं आहे. व आता हे बघू शकता तुम्ही, सिमेंटचे पत्रे टाका. सिमेंटचे पत्रे टाकल्याने उन्हाळ्यामध्ये जास्ती शेडमध्ये हीट होत नाही व टेम्परेचर वाढत नाही उन्हाळ्यामध्ये खास करून, व ही पत्र मजबूत देखील राहतात. आपण आता लोखंडाची शीट असते, पत्रे असतात लोखंडाचे, ते टाकले असते तर त्याच्याने उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांना त्रास झाला असता, हीट झाली असती. जास्तीत जास्त आपण हॅचिंग रूम बनवतो, जेणेकरून गावरान कोंबड्या पिल्ली फोडू शकतात. त्या रूममध्ये खूप आपल्याला तिकडे हवा म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे असं करायला लागलं असतं, लोखंडाची पत्रे लावली असती. तर आता आपण पूर्ण शेडवर पत्रे टाकलेली आहेत आणि बघू शकता तुम्ही, आपण उंच घेतलेलं आहे. शेडची भरणी उंच केलेली आहे, जेणेकरून पावसाळ्यात पाणी आत येणार नाही व कोणतं पण प्राणी सहज आतमध्ये येणार नाही. तर सर्वप्रथम आता कंपाऊंड बघू शकता आपण, कंपाऊंडची हाईट आता ग्रीन नेट लावून उंच केलेली आहे, जेणेकरून बाहेरील दृश्य कोंबड्यांना दिसणार नाही व आतमधलं बाहेर दिसणार नाही, अशा प्रकारे आपण ती नेट लावलेली आहे. ही नेट लावण्याचे फायदे खूप सारे आहेत, जेणेकरून कुत्रा, घूस, मांजर, इतर वन्य प्राणी, मुंगूस अशा प्रकारचे प्राणी आपल्याला त्रास देऊ शकत नाही व त्रास होणार नाही, अशा प्रकारे आपण केलेलं आहे. तर बघू शकता आता कोबा बनवण्याचं काम सुरू आहे. तर कोबा बनवण्यासाठी आपण ते मिस्त्री बोलवले आहेत, ते त्यांचं काम पूर्ण करतील. त्यांना आपण सांगलेलं आहे, भरणी करून त्यांना दिलेली आहे व चांगल्या प्रकारे या मातीला आपण दाबलेले आहे व त्याच्यावरती घर तुटतात ती रॅबिट असते ती पूर्णपणे टाकलेली आहे व त्यांना खूप पाणी दिलेलं आहे, जेणेकरून कोबा फिट बसतो व जास्तीत जास्त मजबूत होतो. अशा प्रकारे आपण केलेलं आहे. तर बघू शकता आपण हाईट जास्त घेतली आहे, जेणेकरून पाणी येणार नाही. व आपण सर्वप्रथम शेड बांधायचा असेल तर पूर्व पश्चिम शेड बांधा, जेणेकरून ऊन देखील चांगल्या प्रमाणात येतो. सूर्य सकाळचा ऊन देखील चांगल्या प्रमाणात येतो. सूर्य मावळतो तेव्हाचा ऊन देखील त्याच्यात चांगल्या प्रकारे येतो. शेडमध्ये ऊन आल्याने काय फायदे होतात, जागा कोरडी राहते आणि किटाणू असतात, व्हायरस असतात, तो कमी होतो. तर बघू शकता आपण इथे स्क्रीनवर झाडे दाखवलेली. मुक्त संचारांमध्ये झाडे लावणे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला 3-4 प्रकारची झाडे लागतील. सर्वप्रथम येतो शेवग्याचं झाड. तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसेल शेवग्याचं झाड. त्याच्यानंतर पपईचं झाड,
त्याच्यानंतर एक झाड आहे, त्याचं नाव नाही माहीत, मी तुम्हाला नाव खाली येऊन देतो. तो नक्की झाड लावा. त्याचे पण फळे कोंबड्या चांगल्या पद्धतीने खातात. तर बघू शकता आपण इथे शेवग्याच्या झाडाची फांदी, फांदी म्हणजे फाटे असतात ते लावायला घेतलेले आहेत. कारण की आपण झाडं लावली तर त्यांना वाढण्यासाठी खूप टाईम लागेल व ती झाडं कोंबड्या सहज खाऊ शकतात जमिनीत लावली तर. हे फांदे लावले तर त्यांना वरती ऑटोमॅटिक पाला फुटतो व चांगल्या प्रकारे ग्रोथ पकडते. आपण इथे पेरूची, आंब्याची देखील झाडं लावणार आहोत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन अपडेटसाठी. वर आता पूर्ण ब्लॉग देखील आपले कंटिन्यू चालू राहणार आहेत. कोणते मेडिसिन काय पूर्णपणे. आणि एक झाड म्हणजे कडुलिंबाचं झाड लावा. जेणेकरून कडुलिंबाचा झाड लावल्याने आपल्याला म्हणजे रात्री कोंबड्यांना गरम म्हणजे आपण धूर करतो, त्यांना सर्दी देखील झालेली असेल त्या दिवशी आपण त्यांना लिंबाऱ्याचा पाल्याचा धूर करून तुम्ही दर हप्त्यातून किंवा 2दा 3दा आपण देऊ शकतो धूर करून त्याचा, जेणेकरून कोंबड्यांची सर्दी व किटाणू मरून जातात. तर त्याच्यासाठी एक औषध पण भेटतो कर्सुलिंग TH म्हणून, तो देखील औषधची आपण फवारणी दर रविवारी करू शकतो. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.